वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज असं काही स्पेशल नाही व्हिडिओमध्ये टाकायला. तर 2 दिवस झाला मी सुट्टी करते कारण मला जास्त सर्दी झाली आहे आणि सर्दीमुळे मला जराशी बरं नाही वाटत, त्याच्यामुळे मी स्कूलला पण नाही जात. आणि ट्यूशनला पण मी सुट्टी दिली होती. आजचा व्लॉग असा छोटासाच असेल. तर पाठीमागचे व्हिडिओ बघितले नसतील तर जाऊन नक्की बघा आणि माझ्या पुढच्या व्हिडिओला, मागच्या व्हिडिओला, सर्व व्हिडिओला सपोर्ट करा. आणि सपोर्ट केल्याबद्दल पण थँक्यू सो मच. आणि डिजिटल स्किल जे मी शिकते आहे ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की मला DM करा. तर त्याच्याबद्दल मी जास्त व्हिडिओ नाहीच टाकले, बट कारण माझा हा व्लॉगिंगचा चॅनल आहे तर ह्याच्यावरती त्यांच्यापर्यंत पोचणार नाही. जिथे जर मी व्हिडिओ टाकले तर ती जिथपर्यंत पोचायला पाहिजे तिथपर्यंत हे व्हिडिओ पोचणार नाहीत. मी ओरलीच तुम्हाला सांगते आहे. जर कोणाला इंटरेस्टेड असाल तर मी तुम्हाला सांगू शकते. म्हणजे तुम्हाला कामासोबत जर ते काम करायचं असेल, शिकायचं असेल, तर शिकता शिकता अर्न करायचं असेल तर तुमच्यासाठी ही छान अपॉर्च्युनिटी आहे. तर तुम्ही ही अपॉर्च्युनिटी घेऊ शकता. माहिती पाहिजे असेल तर DM करा मला. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईल, त्याच्यावरती मला मेसेज करा S म्हणून, तर मी लगेच डिटेल तुम्हाला पाठवेल. आजचा जो व्लॉग आहे छोटासा व्लॉग आहे आणि आम्ही आणलेले आहेत खेकडे. कारण आहे श्रावण आता 15 तारखेनंतर, नेक्स्ट ऑगस्टमध्ये ना. तर श्रावण चालू होणार आहे आणि मग त्याच्यासाठी आम्ही नॉनव्हेज आधीच खाऊन घेतो. 1 महिना आम्ही 1.5 महिना खात नाही. तर आम्ही आणले आहेत खेकडे. तर मला खूप आवडतात खेकडे. बाकी मला मच्छी वगैरे एवढं नाही आवडत, पण मला खेकडे आवडतात. माझा चेहरा बघा कसा आलेला, पिंपल्स आले सगळे चेहऱ्यावरती. मी तुम्हाला खेकडा दाखवणार आहे मी कसा बनवला. म्हणजे पूर्ण रेसिपी नाही टाकली, शॉर्टमध्ये टाकली. नक्की बघा. पाहिजे असेल तर रेसिपीसाठी पण कमेंट करा. लेट्स गो. आता वाजलेले आहेत 7:15. मी दिवाबत्ती वगैरे झाडून दिवाबत्ती करत आहे. माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा. सुट्टी असल्यामुळे म्हणजे आजारी असल्यामुळे मला थोडंसं वाटते काय करायची माझे हे झाले. तर तुम्ही व्हिडिओ जर न्यूजला बघतच असाल जंतर मंतरबद्दल, तुम्ही पाहिलंच असेल की मुलांचा किती आक्रोश चालू आहे. त्याच्यासाठी त्यांना फक्त जो आहे शिक्षक मंत्री म्हणजे आमच्या इथला दिल्लीमधला, त्यांचा फक्त त्यांना राजीनामा हवा आहे. आणि त्याच्यासाठी किती मोठं आंदोलन होतं यांना तुम्हाला माहितीच असेल. तुम्ही न्यूज बघितलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल. तर मी पण तिथं सपोर्ट करते कारण मलाही माहिती आहे आमचा जेव्हा पेपर फुटला होता आणि आता मागच्या वेळेत फुटून आता आम्हाला 2 महिने अजून टाइम दिलेला आहे. 2 महिन्यानंतर पण होईल याची काही आम्हाला गॅरंटी नाही आहे. थांबा, पहिले मी दिवाबत्ती करून घेते मग मी तुमच्यासोबत बोलते. तर जे आहेत सोनम वाघचुले सर, त्यांनी जे हे उपोषण ठेवलं होतं त्याच्याबद्दल तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की आता सध्या काही परिस्थिती आहे. मुंबईमध्ये पण सगळीकडे झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये पण होत आहे आणि दिल्लीमध्ये तर खूप जास्त जंतर मंतरवरती हे होत आहे. तर तुम्हाला कळेलच की पुढे काय. न्यूजला तर माहितीच पडेल, पण मुलांवरती ज्या प्रकारे हल्ला केलेला आहे हा एकदम चुकीचा आहे. असं करायला नव्हतं पाहिजे. कारण मुलं फक्त त्यांचा अधिकार, इथं 22 लाख मुलं स्वतःला फॉर्म भरतात आणि दिवसाची रात्र करून, रात्रीचा दिवस करून मुलं आपली शिकत असतात. काय काय मुलांच्या पुस्तकाचे तर अक्षरशः तुम्ही बुक बघाल तर त्यांची पुस्तकाचे फाटले. जसे किती वर्षानुवर्ष त्यांनी त्या पुस्तकाचा अभ्यास केला आणि हे सरकारला अजून समजतच नाही. शिक्षणाची व्हॅल्यू काय आहे कळत नाही. जे अनपढ व्यक्ती आहे ते सरकार बसलं आहे सरकार हातात घेऊन देशाचं राजकारण करायला, पण त्यांना काहीच येत नाही. आणि ह्या मुलांचे पेपर करून त्यांना काय मिळणार आहे. खूप जास्त असं म्हणजे मुलांचं नुकसान होत आहे आणि ते मला खूप वाईट वाटतं. मी त्यांच्या प्रोटेक्टमध्ये आहे, सोनम वाघचुले सरांच्या. आणि हा माझा मुलगा आहे, बोलता येत नाही पण माझ्या मागे बोलायचं असतं त्याला. ब्लॉग कंटिन्यू करा. यानंतर नव्हतं माझ्या ट्युशन्स. तर ट्युशन्सला 2 जण होते आणि त्यांच्या स्कूलमध्ये
एक्झाम झालेली आहे आता CBSEची फर्स्ट युनिट टेस्ट. तर आता त्यांचं चालू आहे ॲक्टिव्हिटी म्हणजे ओरली सगळं काही म्हणजे ऑल सब्जेक्ट ओरल चालू आहे. तर मी त्यांची थोडी ॲक्टिव्हिटी घेतली आणि आज जेवणासाठी होती मच्छी. तर मी फ्राय करायला घेतलेली आहे आणि मसाल्याची डाळ आणि मी पुढे खेकड्याची रेसिपी टाकली आहे. ते मी आदल्या दिवशी बनवले होते बट त्याची मी रेसिपी टाकली नव्हती कारण मी ब्लॉगच टाकला नव्हता म्हणून. सो मी ते पण पुढे ॲड केलेलं आहे. आणि आता अजून 1 हफ्त्याने माझ्या मते श्रावण चालू होणार आहे. तर आम्ही सगळं काही नॉनव्हेज खाऊन घेतो आहे कारण नंतर आम्ही कोण खात नाही. सो ह्याच महिन्यात चालू असतं आमचं खाणं. नंतर डायरेक्ट गणपती गेल्यानंतर 12 दिवसाचे डायरेक्ट म्हणजे 1.5 ते 2 महिन्यानंतरच आम्ही खातो डायरेक्ट नॉनव्हेज. सो असा होता आजचा हा व्लॉग. आणि मी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा होती तर मुलांचं सेलिब्रेशन होतं गुरुपौर्णिमेचं. तर त्याच्यासाठी मला बनवायचं होतं कार्ड. तर ते कार्ड काय मला म्हणजे घरामध्ये तसे पेपर्स अवेलेबल नव्हते बट मी दुसऱ्या दिवशी बनवलेलं आहे. तर असा मस्त असा रस्सा बनवला होता छानपैकी मस्त. खूप दिवसानंतर खाल्लेलं आहे खेकडे आम्ही. खूप छान मस्त लागत होते आणि म्हणजे असं खूप दिवसानंतर आणल्यानंतर त्याची टेस्टच वेगळी असते. अशीच होते मस्त लागत होते. मस्त आम्ही सर्वांनी एन्जॉय केला मस्तपैकी खाल्ले. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे जे आहे ग्रीटिंग कार्ड बनवलं गुरुपौर्णिमेसाठीचा. सो आजचा व्लॉग एवढाच होता. आवडला तर लाईक कमेंट शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.